तरी तर गर्दी कशाची लागली तरी तर जयशिवराव भाऊ त्रासऱ्यावर होता. मग चला म्हणलं आता आपल्या रुद्रा भाऊला भेटून मग येऊन बसलो डायरेक्ट आपण रुद्राच्या घरी आलो. पण दार लावले तो यांच्या घरात. मग आला रुद्र डायरेक्ट थंडगार पाणी घेऊन भारी काम केलं म्हणलं होतं. मग तिथे थोडं वेळ बसलो डायरेक्ट निघलो घरी आलो. मग हे पोरं म्हणते चला म्हणलं आता उन्हाचा मस्त थंडगार रस पिऊ. म्हणलं तुम्ही तुमच्या पैशाचा रस पिऊ घालता असेल तर चालतो म्हणलं. मस्त तिघांना 3 ग्लास ऊसाचा रस घेऊन घेतला. मग मस्त ऊसाचा रस पिऊन घेतला. घरी आलो ना आपल्या मामाला लावून दिला आपल्याला गाडीवरती एवढा पट्टा टाकून घ्या तो विषय सोडला. डायरेक्ट आला मग बादल त्याचा डीजे सेट घेऊन वरती ऑपरेटिंग करण्यासाठी. ओके म्हणलं भाऊ तो डीजे सेट बादलचा डीजे सेट पण बघून घेतला. मग आलो घरी. मग बाहेर येऊन बघितलं ती एवढी गर्दी कशी होती काय माहिती. तिथे जाऊन बघितलं तर काय इथं प्रोजेक्टर आपली इंडियाची आणि न्यूझीलंडची फायनल मॅच चालू होती आणि तेच दाखवत होती. आणि आपल्याला माहिती होतं आपली इंडिया जिंकणार म्हणून अगोदर सध्याचे बॉक्स होते. मग काय आलो डायरेक्ट गच्चीवरती सध्या म्हणते पडण्यासाठी. मग काय जिंकली आपली इंडिया. मग हे पोरं बा कशी ओरडत होते. मग रेषा वाढायला लागला वरती गच्चीवरून. आपण बी फोडली बापाटे.